नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मनोरंजन विश्वात एक नाव कायम चर्चेत असतं, ते म्हणजे रितेश देशमुख. यशस्वी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र. पण एक प्रश्न अनेकदा विचारला जातो, रितेश देशमुख कधी सक्रिय राजकारण येतील का? आणि त्याहून मोठा प्रश्न, भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? कारण त्यांच्याकडे आहे राजकीय वारसा. ते बॉलिवूडमध्ये आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये गाजलेले अभिनेता आहेत. त्यांनी मराठीतले राजा शिवाजी, वेड, लय भारी सारखे ब्लॉकबस्टर सिनेमा त्यांनी दिलेले आहेत. असा महाराष्ट्रात मराठी प्रेमी आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा नेहमी चांगले पिक्चर देणारे असे रितेश देशमुख ते महाराष्ट्राचे थलपती होऊ शकतात का? ते महाराष्ट्राचे भविष्यातले मुख्यमंत्री होऊ शकतात का? त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे, लोकप्रियता आहे आणि जनतेशी जोडण्याची एक वेगळी शैली सुद्धा आहे आणि ती कला सुद्धा आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी एवढंच पुरेसे असतं का? मित्रहो, राजकारणाचा वारसा मिळू शकतो, पण नेतृत्वाचा अधिकार जनतेकडूनच तो मिळतो. आता देशमुख घराणं आणि राजकीय वारसा समजून घेऊया. रितेश देशमुख यांचा जन्म अशा घरात झाला जिथे राजकारण हा विषय नव्हता, तो जीवनाचा भाग होता. त्यांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व, प्रभावी नेता. लातूर पासून दिल्लीपर्यंत त्यांचा दबदबा होता. घरात सतत राजकीय चर्चा, मोठमोठ्या नेत्यांची ये-जा, निवडणुकांची रणनीती, सत्ता आणि जनतेमधील नातं, हे सगळं रितेश यांनी जवळून पाहिलेलं आहे. म्हणूनच अनेकांना वाटतं त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे आणि राजकारणाचं संस्कार भांडार सुद्धा नक्की आहे. मित्रहो, काही लोक राजकारण शिकतात, काही लोक राजकारणाच्या वातावरणातच घडतात. तसे हे रितेश देशमुख आहेत. पण राजकीय घराण्यात जन्म घेणं आणि यशस्वी नेता होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. बऱ्याच जणांचा राजकीय वारसा नसतो तरी सुद्धा ते महान नेते होतात. मग राजकारणात का येत नाहीत असा एक प्रश्न या ठिकाणी बऱ्याचदा विचारला जातो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांना राजकारण समजतं, त्याबद्दल आदरही आहे, पण सध्या त्यांचा पूर्ण फोकस अभिनय आणि निर्मितीवरती आहे. त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली, लोकांचं प्रेम मला अभिनेता म्हणून मिळालं, नेता म्हणून नाही. पण तेच प्रेम राजकारणात मिळेल याची खात्री नाही. हे विधान खूप वास्तववादी आहे बरं का. कारण इतिहास सांगतो, लोकप्रिय कलाकार असणं आणि यशस्वी राजकारणी असणं यात जमीन आसमानचा फरक आहे. टाळ्यांचा आवाज आणि मतपेटीचा निकाल. मित्रहो, टाळ्यांचा आवाज आणि मतपेटीचा निकाल दोन्ही वेगवेगळे असतात बरं का. भारतात अनेक कलाकार राजकारणात आली, काहींनी इतिहास घडवला, काहींना लोकांनी नाकारलं सुद्धा. कलाकार ते मुख्यमंत्री, इतिहास काय सांगतो लक्षात घ्या. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये एम.जी. रामचंद्रन, एन.टी. रामाराव, जयललिता आणि आत्ताच मुख्यमंत्री सेम विजय झाले आहेत. हे सर्व चित्रपट सृष्टीतून राजकारणात आली आणि मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या यशामागे फक्त लोकप्रियता नव्हती. वर्षानुवर्षे संघटन उभारणं, जनतेमध्ये काम करणं आणि राजकीय संघर्षातून पुढे येणं होतं. म्हणूनच जर रितेश देशमुख यांनी कधी राजकारणात यायचं ठरवलं तर त्यांच्या समोरचा प्रवास सोपा नसेल. मित्रहो, स्टार होण्यासाठी चाहत्यांची गरज असते, पण नेता होण्यासाठी मतदारांची गरज असते. आता लोक त्यांना मुख्यमंत्री म्हणून का पाहतात बरं, असा एक प्रश्न या ठिकाणी परत उभा राहतोय. याचं उत्तर त्यांच्या प्रतिमेत आहे. रितेश देशमुख वादांपासून दूर राहतात, मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त करतात, सुसंस्कृत संवाद करतात आणि सार्वजनिक मंचांवर प्रभावीपणे बोलतात सुद्धा. विशेषतः तरुण वर्गात त्यांची प्रतिमा सकारात्मक आहे. मराठवाड्यात अनेकांना त्यांच्यात विलासराव देशमुख यांची झलक दिसते. पण फक्त चांगली प्रतिमा मुख्यमंत्री बनवत नाही. त्यासाठी लागतो राजकीय अनुभव, पक्ष संघटना, जनाधार आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता. आता वास्तवाकडे पाहूया. आजच्या घडीला रितेश देशमुख यांनी कोणती सक्रिय राजकीय महत्वाकांक्षा जाहीर केलेली नाही. त्यांनी कोणती निवडणूक लढवलेली नाही. कोणत्याही राजकीय पदासाठी त्यांनी दावा केला नाही. म्हणून सध्या त्यांना मुख्यमंत्री पदाचा संभाव्य उमेदवार म्हणणं योग्य ठरणार नाही. मात्र राजकारणात परिस्थिती झपाट्याने बदलते. आज अशक्य वाटणारी गोष्ट उद्या वास्तव बनू शकते बरं का. जर भविष्यात त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला, तर जनतेमध्ये काम केलं आणि राजकीय नेतृत्व सिद्ध केलं तर चित्र वेगळं असू शकतं. मित्रहो, राजकारणात भविष्य लिहिलेलं नसतं, ते जनतेच्या मतांनी लिहिलं जातं.
मित्रांनो, आजच्या घडीला रितेश देशमुख हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत हे वास्तव आहे, पण त्यांचं नाव चर्चेत का राहतं? कारण त्यांच्याकडे आहे राजकीय वारसा, लोकप्रियता, संवाद कौशल्य आणि लोकांशी जोडण्याची क्षमता. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी यापेक्षा जास्त काही लागतो तो संघर्ष, अनुभव, संघटन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेचा विश्वास. अर्णव दार उघडू शकतं, पण नेतृत्वाचा मार्ग स्वतः चालवावा लागतो. राजकारणात वारसा मिळतो, पण विजय वारसाने मिळत नाही. आपण राहुल गांधीच्या बाबतीत माहिती सर्वांना. रितेश देशमुख यांच्याकडे राजकारणाचा डीएनए आहे, पण तो जनतेच्या विश्वासानेच सक्रिय होऊ शकतो. मित्रांनो, पडद्यावर नायक बनणं आणि मुख्यमंत्री होणं यात खूप अंतर आहे. मिलासरावांचा वारसा आहे, पण इतिहास स्वतःचं पान लिहिणं हीच खरी परीक्षा आहे. मित्रांसाठी एक प्रश्न आहे, रितेश देशमुख यांनी भविष्यात सक्रिय राजकारणात उतरावं का? आणि तुम्हाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.